माझा या गोष्टीवर पण विश्वास आहे की अय्यर भाऊंच्या बाथरूमची सिलिंग कमकुवत झालीये. तर अय्यर भाऊंना सांग की आपल्या बाथरूमच्या सिलिंगवर वॉटर प्रूफिंगचं काम करून घ्या आणि लिकेजच्या प्रॉब्लेम पासून मुक्ती मिळवा. हे बघ पोपटलाल, मला असं वाटतंय की तुला तुझ्या बाथरूमच्या पूर्ण टाइल्स काढून त्यात वॉटर प्रूफिंग करावं लागेल. भिडे, मी आता माझ्या बाथरूम मध्ये आणखी काही खर्च करणार नाही काही तोडफोड करणार. चल मानलं की मी तुझं ऐकून बाथरूम मध्ये तोडफोड सुरू केली आणि ठीक त्याच वेळी मुलीकडचे मला बघायला आले तर काय विचार करतील? मी तुटकं फुटकं बाथरूम असलेल्या घरात राहतो, काय इज्जत राहील माझी? काय बोलताय, त्यांचं ना डोकंच फिरलंय. बघा ना, या पोपट भाऊजींना लग्नाच्या प्रॉब्लेम पुढे दुसरे प्रॉब्लेम्स दिसतच नाहीयेत. पोपटलाल, प्रत्येकाच्याच घरी रिनोव्हेशन होतं ना रे बाबा. मग बाथरूम काय पूर्ण घर तुटलेलं फुटलेलं होतं? या तुझ्या लग्नाची गोष्ट कुठून आली मध्ये? नाही भिडे, फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन. मी माझ्या लग्नाच्या बाबतीत कोणतीच रिस्क नाही घेऊ शकत. पोपटलाल, तू अय्यरचा प्रॉब्लेम समजूनच घेत नाहीयेस. अरे बाबा भिडे, तू अय्यर भाऊंचा वकील बनणं बंद कर. सकाळी सकाळी काही काम नाही आहे का? पापडांची डिलिव्हरी करायला नाही जायचंय की बाबा मुलांना आज ट्युशनला सुट्टी दिली आहे? हे बघ, तू फ्री असशील पण मी फ्री नाहीये. मला खूप सारी काम आहेत. आता फोन ठेव आणि अय्यर भाऊंना बोल की प्रॉब्लेम त्यांच्या बाथरूमचा आहे तर त्यांनी त्यांच्या बाथरूमचं काम करून घ्यावं. ऐक हॅलो 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 पोपटलाल, ऐकलं हा काय बोलला? मला काही काम नाहीये. आत्माराम, आता माझ्या बाथरूमच्या लिकेजचं काय करायचं? ओहो, आजचा दिवस तर खरंच भारी आहे. नाही काही ना काहीतरी करावंच लागेल अय्यर. पोपटलाल असे हात वर नाही करू शकत. अरे तो कोऑपरेटिव्ह सोसायटी मध्ये राहतो, त्याला कोऑपरेट तर करावंच लागेल. एक काम करूया, उद्या बोलूया. अहो भिडे भाऊ, उद्या बोलण्यापेक्षा चांगले की आता जाऊन बोलूया ना. हो आत्माराम, तूच बोलतोस ना, कल करे सो आज कर और आज करे सो अभी. लवकर प्लीज प्लीज. हो विचार करू दे, विचार करू. आत्माराम, विचार करायला वेळ नाहीये. पोपटलालच्या घरी चला, समोरासमोर बसून बोलूया. चल चल प्लीज. चल बाबा चल. भलेही पोपट भाऊजी खूप रागावले तरी तुम्ही एकदम शांतपणे त्यांच्याशी बोला. आणि अय्यर तू सुद्धा. आणि प्लीज स्टे कम आणि अननेसेसरी काही आर्ग्युमेंट्स नको करूस प्लीज. डोंट वरी बबिता, चिंता करू नको. चल चल आत्माराम. हो बाबा चल. चल मी येतो जाऊन. आणि हो, दरवाजा लावू नको कारण तो फुगलेला आहे, धक्का मारायला परत त्रास. मी बघते ना काय ते. तुम्ही फक्त शांतपणे राहा तिथे. परमेश्वरा, त्यांना तिथे शांत राहण्याची बुद्धी दे, नाहीतर नवीन भांडण सुरू होईल. तसे यांचा दिवस भारी असं लिहिलंय आज. कठीण आहे. चला मी नंतर फोन करते. हा प्रॉब्लेम सॉल्व कर प्लीज प्लीज. हो हो. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग दया वहिनी. बबिताजी काय झालं? काय टेन्शन आहे? दया वहिनी, ते मी काल तुम्हाला सांगितलं होतं ना की पोपट भाऊंच्या बाथरूम मधून लिकेज होत आहे. बस याच गोष्टीसाठी आम्ही भिडे भाऊंबरोबर पोपट भाऊंच्या घरी चाललो. बबिताजी तुम्ही बिलकुल चिंता नका करू. भिडे भाऊ आहेत ना, सगळं ठीक होईल. होपफुली दया वहिनी. चला चला आत्माराम. हो हो. दयावहिनी, मी तर बोलेन पोपटलालशी, पण तुम्हाला तर माहिती आहे ना पोपटलाल कसा आहे. प्रत्येक गोष्टीवर कॅन्सल कॅन्सल बोलत असतो. ते तर आहे. पण भिडे भाऊ, तुम्ही शांतपणे बोललात ना तर पोपट भाऊ नक्की ऐकतील. हो, मी तर शांतपणेच बोलेन दयावहिनी. आणि बाकी सगळं ठीक? जेठालाल काय करतोय? अजूनही झोपतोय घोडे विकून? नाही, टीव्ही विकून. ते भिडे भाऊ मी बस त्यांना तर उठवतेच आहे. आज जरा त्यांना उठायला उशीर झाला. उशीर आम्हाला पण होतो आहे आत्माराम. लवकर झालं. लवकर झालं. चला चला चला. अरे एक मिनिट. आता काय झालं? फोन. अरे अर्जंट फोन आहे. एक मिनिट प्लीज. हॅलो. हा सुभाष भाऊ. हो, तुमच्याकडे डिलिव्हरी 1-2 तासात पोहोचेल. एक मिनिट. ते आधीच्या पेमेंटचं काय झालं? सुभाष भाऊ, 2 महिने झाले, जरा लवकर करा ना. तो पण लवकर चला आत्माराम, लेट होतो आहे. प्लीज लवकर चला. चला चला चला. टपूचे पप्पा तर फर्स्ट क्लास झोपले. काय करू, उठवायची इच्छा होत नाहीये. 8:30 वाजलेत. उठवायला तर लागेलच. टपूचे पप्पा, ओ टपूचे पप्पा उठा. दुकानात जायचंय ना. मग उठा. उठतो. झोपू दे 2 मिनिटं. मग दुकानात जायला उशीर होईल. होऊन दे, चालेल. टपूचे पप्पा असे नाही उठणार. काहीतरी आयडिया करावी लागेल.
फोन उचल. हॅलो. हाय. सगळे मजेत आहेत. चल मी नंतर फोन करते. हा, खूप कामं पडली आहेत ना. नाही ते काय ना 11 वाजलेत ना. काय 11 वाजले आणि तू मला उठवलं नाहीस? पण तुम्हीच बोललात ना दुकानात जरा उशीर झाला तर होऊ दे. चालेल. अगं पण 11 घड्याळ बंद आहे. लुच्ची, रात्री निवांत झोप लागावी म्हणून डोक्यावर मस्त तेल मालिश करते आणि सकाळी झोप खराब करते. असं पाप करताना तुझ्या मनाला जराही दुःख झालं नाही का निर्दयी? हो, खूप दुःख होत होतं. तुम्हाला उठवायची इच्छाच होत नव्हती. मग का उठवलंस? महाभारतात भगवान कृष्णांनी सांगितलंय, हे वत्सा, जीवनाच्या रणभूमीमध्ये सगळी नाती गोती विसरून आपलं कर्म कर. आणि माझं कर्म आहे तुम्हाला वेळेवर उठवणं. ठीक आहे. आणि यावेळी माझं कर्म आहे अजून अर्धा तास झोपणं. हा, टपूचे पप्पा, माझे आदरणीय कुंभणेश्वरजी, आता पितामहाचं कबुतराला दाणे टाकून घरी आगमन होईल आणि ते आम्हाला तुमच्या संबंधी प्रश्न विचारतील. तर आम्ही त्यांना काय उत्तर द्यायचं? काय आम्ही त्यांना सरळ सांगायचं की आम्ही तर त्यांना उठवायचा खूप प्रयत्न केला? बस विरार. विराम. आम्हाला खूप चांगल्या प्रकारे समजलंय की तुम्ही काय बोलू इच्छिता. बस तर तुम्ही स्नानगृहाच्या दिशेने प्रस्थान करा. स्नानगृहामध्ये 2 लोक तुमची वाट बघतायत. कोण आहे बाथरूम मध्ये? टटू, ब्रश आणि पेस्ट. ठीक आहे, मी ब्रश करतो. तोपर्यंत एक काम कर, मस्त मसालेदार चहा बनव. ब्रश करून मी आधी चहा पितो, नंतर अंघोळीला जातो. सकाळी सकाळी झोप खराब केली. चिंता नका करू. आज रात्री पण मी तुमच्या डोक्यावर परत मस्त तेल मालिश करेन. म्हणजे उद्या सकाळी तू पुन्हा माझी झोप खराब करू शकशील. कमाल आहे. गंभीर गोष्टींना मस्करी समजते आणि मस्करी करतो तेव्हा गंभीर होते. या बायकांना समजणं आणि समजावणं कठीणच नाही तर अशक्य आहे. पोपटलालला समजणं आणि समजावणं अशक्य आहे ना? अशक्य आहे ना? मग जाऊन फायदा काय? चला परत जाऊ. आत्माराम, आम्ही इथे एवढ्या टेन्शन मध्ये आहोत आणि तुला जायचं पडलं आहे. चल पोपटलालजी बोलूया. चल बाबा. अय्यर, मला वाटतं की तू आणि भिडे भाऊ जा आता पोपट भाऊंशी बोलायला. काय ना, मी काल पण गेले होते, सो आय डोंट थिंक मला तिथे पुन्हा जायला हवं. तर तुम्ही एक काम करा ना, तुम्ही जाऊन या, मी घरी जाते. हो, मी पण हेच सांगणार होतो. तू जा. ओके. आत्माराम चल. चल इथे. अय्यर, मला वाटतंय की पोपटलाल घरी नसेल. चल उद्या बोलूया. नाही आत्माराम, पोपटलाल घरीच आहे. त्याने या की होल मधून आपल्याला बघितलं असेल म्हणून दरवाजा उघडत नाही. 1 नंबरचा ड्रामेबाज आहे. ड्रामेबाज कोणाला बोललात? आणि लवकर नाही उघडणार म्हणजे काय? तुम्हाला काय मी एवढ्या छोट्या विचारांचा वाटतोय? आता तर मी लवकर नाही उघडणार. जा. पोपटलाल लवकर दरवाजा उघडा. नाही उघडणार लवकर. काय करणार आहात? पोपटलाल तसा मी खूप डिस्टर्ब आहे. नाही उघडणार. मी तर ड्रामेबाज आहे ना. माझा डोकं खराब नको करो. लवकर दरवाजा उघड. नाहीतर काय? नाहीतर काय? पत्रकार पोपटलालला धमकी देताय. आता तर मला माझ्या छत्रीची शपथ आहे. मी दरवाजा उघडणारच नाही. काय करणार आहात? पोपटलाल पोरकटपणा सोडा. मी एकटा नाही आहे. माझ्या बरोबर आत्माराम पण आहे. गोकुळधाम सोसायटीचा एकमेव सेक्रेटरी. माहितीये तुम्हाला पर्सनल प्रॉब्लेम पूर्ण सोसायटी मध्ये सांगून माझी बदनामी करायची. आता हे कमी होतं म्हणून मला त्रास द्यायला भिडेला पण बरोबर घेऊन आलात. आणि भिडे आहे कोण? भिडेच्या नावाने मी नाही घाबरत. तो काय पूर्ण जगाचा सेक्रेटरी आहे की एखादा मोठा गुंड आहे की डॉन आहे? पोपटलाल काय मूर्खासारखं बोलतोस? मूर्खासारखं बोलत नाहीये. आणि भिडे, तुला लाज नाही वाटत?
अय्यर भाऊंच्या बोलण्यावरून माझ्या दरवाजापर्यंत माझ्याशी भांडायला आलास. अरे बाबा पोपटलाल, तुझ्याशी तर काय, आज माझा कोणाशी भांडण्याचा कुठलाच इरादा नाहीये. आज नाही मग काय उद्या भांडशील माझ्याशी? नाही 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 बाबा, मी नाही भांडणार. मी भांडायला नाही आलोय, मी तुला समजवायला आलोय. समजवायला म्हणजे तू पण मला चुकीचं समजतोयस. अरे आपलं फोनवर बोलणं झालं ना तरीही समजवायला आलास तू. ते प्रत्येक गोष्टीचा चुकीचा अर्थच काढतो. पोपटलाल आधी तू दरवाजा उघडा. नाही उघडणार मी छत्रीची शपथ घेतलीये. मग शपथ तोड बाबा. नाही तोडू शकत. मग छत्री तोडून टाका. काय बोलला? छत्री तोडून टाक. छत्री तोडायची गोष्ट करताय? नाही नाही नाही, काय नाही काय नाही. काय बोलतोय? छत्रीविषयी काही बोलू नको, नाहीतर इथे तिसरं महायुद्ध सुरू होईल. आत्माराम मला राग येतो आहे. मग राग गिळून टाक बाबा. गिळून टाक. मी नाही गिळणार. अरे निघायचं नाहीये, गिळून टाक. अरे काय आपसात खुसफुस करून माझ्या विरुद्ध प्लॅनिंग करताय? नाही नाही पोपटलाल, आम्ही काही प्लॅनिंग करत नाही आहोत बाबा. बघ पोपटलाल, तुझ्यामध्ये आणि अय्यर मध्ये जो बाथरूमच्या लिकेजचा प्रॉब्लेम आहे ना, तो शांतपणे बसून सॉल्व्ह करा ना. अरे बाबा भिडे, यासाठीच तर मी 3 वेळा स्वतः आपल्या बाथरूमचं काम केलं. अय्यर भाऊन सांग की एक वेळ तरी आपल्या बाथरूमच्या सिलिंगचं काम करा. मग आत्माराम सांग याला की मी पण माझ्या बाथरूमच्या सिलिंगचं काम करून घेतलं आहे. मी पण प्लंबरला बोलावलं आहे, मी पण मिस्त्रीला बोलावलं आहे, पण त्यांनी मला हेच सांगितलं आहे की माझ्या बाथरूमच्या सिलिंग मध्ये काही प्रॉब्लेम नाहीये, पोपटलालच्या बाथरूम मध्ये प्रॉब्लेम आहे. ऐकलास भिडे, मिस्त्री आणि प्लंबरच्या बोलण्यावर विश्वास आहे, पण माझ्या बोलण्यावर विश्वास नाहीये. किती वर्षांपासून आपण एकत्र एकाच विंग मध्ये राहतो, 2 भावांसारखे, पण आज एक साधारण लिकेजने मोठा भाऊ आणि छोट्या भावामध्ये किती मोठी भिंत उभी केली आहे. काय अय्यर भाऊ, आज मला त्रास द्यायचा तुम्ही ठरवलेलंच आहेत का? त्रास तर आम्हाला होत आहे पोपटलाल. बाथरूम वापरणं डिफिकल्ट झालं आहे. जेव्हा कधी बाथरूम मध्ये जातो तेव्हा असं वाटतं जसं की शॉवर चालू आहे. आत्माराम समजाव याला. हो तू शांत राहा बाबा. हे बघ पोपटलाल, आपण सगळे सोसायटीमध्ये मिळून मिसळून राहतो की नाही? आपली सोसायटी कोऑपरेटिव्ह सोसायटी आहे की नाही? मग जरा कोऑपरेट कर. दरवाजा उघड आणि अय्यर भाऊंचा त्रास समजून घे. अरे बाबा भिडे, मी अय्यर भाऊंचा त्रास समजू शकतो, म्हणून मी 3 वेळा आपल्या बाथरूम मध्ये काम केलंय. अरे 3 वेळा काम केलं आहे, 3 वेळा काम केलं आहे. किती वेळा बोलणार हा? 100 वेळा बोलणार. काम केलंय तर बोलणार ना. आणि मी बोललोय ना बाबा, सकाळी सकाळी मला खूप काम असतं, एक अर्जंट आर्टिकल लिहायचंय. बाय. पोपटलाल दरवाजा उघड. पोपटलाल जाऊ दे अय्यर, तो उत्तर नाही देणार बाबा. आत्माराम, त्याला उत्तर द्यावंच लागेल. आमचा प्रॉब्लेम समजून घ्यावाच लागेल. आम्ही बाथरूम युज करू शकत नाही आहोत. आत्माराम, तुला माहित नाही आम्हाला किती फ्रस्ट्रेशन येत आहे. तो दरवाजा उघडत नाहीये, समोरच येत नाहीये. मग आत्माराम, त्याला समोर यावं लागेल. मी त्याला समोर आणून राहणार. आता निर्णय होणार. अय्यर अरे देवा, काय करणार आहे साहेब? या दोघांच्या भांडणात विनाकारण मी मध्ये भरडला जातोय. करताय कोण, भरताय कोण? आजचा दिवस खरंच भारी आहे. अय्यर थांब. अरे मला तरी सांग, काय करणार आहेस बाबा? आत्माराम, हा पोपटलाल दरवाजा नाही उघडत आहे, नीट उत्तर देत नाही आहे. बाथरूम मध्ये लिकेज मुळे पाणी टपकत आहे, त्यामुळे आम्ही बाथरूम युज करू शकत नाही. ऑफिस मध्ये जायच्या ऐवजी या मूर्ख माणसाबरोबर मला वाद घालावा लागतो आहे. आज मी पूर्ण सोसायटीला एकत्र करणार. मग बघतो हा पोपटलाल बाहेर कसा येत नाही. पोपटलाल, अय्यर शांत हो बाबा. नाही, शांती बिंती नाही. अय्यर भाऊंचा आवाज आहे. पोपटलाला बाहेर यावंच लागेल. पोपटलाल बाहेर ये, नाही तर चांगलं होणार नाही. काय झालं सकाळी सकाळी? झालं कल्याण, झाला माझा दिवस भारी. काही दिवस आधी छत्रीवरून भांडण झालं होतं, आज लिकेज वरून भांडण. एक भांडण शांत झालं नाही की दुसरं सुरू, आणि प्रत्येक भांडणच मीच फसतो. पोपटलाल, तू आमचा प्रॉब्लेम समजून घेण्याऐवजी आम्हाला इग्नोर करतो आहेस. अरे काय झालं पोपटलाल बाहेर ये. अरे काय का झालं? ओरडतोय अय्यर? काय झालं? अरे खूप समजावतोय, पण अरे पण ऐकतच काय झालं नाहीये. भिडे? अय्यर भाऊंना प्रॉब्लेम काय? हात धुवून माझ्या पाठी लागलेत. पोपटलाल बाहेर या. अच्छा, भिडे बरोबर काही करू शकले नाहीत तर आता पूर्ण सोसायटीत ओरडून ओरडून हंगामा करायचाय त्यांना. ठीक आहे, मी पण जर आज त्यांचं जग नाही हलवलं ना तर माझं नाव पोपटलाल नाही. अय्यर भाऊ इतके ओरडतात का? मला काही माहित, मी तर तुझ्या नंतर आलो. तुला माहित असायला हवं. थांबा आता कळेल. अरे काय करतोयस? काय करणार आहेस अय्यर भाऊ? काय करणार आहेस तू नेमकं? अय्यर बॉल घेऊन काय करतोयस? काय करणार आहेस? हा? अरे काय करणार आहेस बॉलने? आता बघा पोपटलाल कसा बाहेर येतो. पोपटलाल, अय्यर भाऊ,
अरे अय्यर भाऊ, हे काय केलं तुम्ही? बिचाऱ्या पोपटलालला बॉलनी का मारलं? अय्यर भाऊ, इन्सल्ट! मला बॉल मारलात. नाही पोपटलाल, मला तुला मारायचं नव्हतं. काय आहे, तुझ्या बाल्कनीचा दरवाजा उघडा होता, मी बॉल फेकला तेव्हाच तू आलास म्हणून तुला लागलं. खोटं बोलताय तुम्ही. अरे मी खोटं नाही बोलत आहे. मला बॉल मारायचाच होता. अरे नाही 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 म्हणूनच नाही तुम्ही ओरडून मला बोलवलं आणि जसा मी बाहेर आलो तुम्ही मला बॉल मारलात. ओय काय झालं पोपू? ओय इतका का ओरडतोयस, ते पण सकाळी सकाळी? अरे या अय्यर भाऊनी बॉल मारून माझ्यावर हल्ला केला. हा? सुब्रमण्यम, किती दुखतंय मला. अरे पोपटलाल, तू चिंता करू नको, तू खाली ये, एक इंजेक्शन देतो, दुखणं गायब होऊन जाईल. हाती भाऊ, पहिलं इंजेक्शन अय्यर भाऊंच्या मेंदूत द्या, म्हणजे सोसायटीतल्या लोकांबरोबर हिंसा करणार नाहीत आणि अशा प्रकारे बॉल नाही मारणार. अय्यर, ही चुकीची गोष्ट आहे. तू काही बोललास ना तरी चुकीची गोष्ट. मेहता साहेब, मी जाणून बुजून बॉल नाही मारला आहे. अरे का सरळ सरळ खोटं बोलताय अय्यर भाऊ? मी आपल्या डोळ्यांनी बघितलं, तुम्ही पोपटलालला बॉल मारलात. हो, बघा बघा. काय बोलतो आहेस जेठालाल? का आगी तूप घालायचं काम करतो आहेस तू? अरे उलटा चोर कोतवाल कुडाटे, स्वतः हिंसा करतायत आणि मला म्हणताय तुपात आग का घालतोयस? नाही जेठालाल, तुपात आग घालू नको, नाही आगीत तूप घालू नको. अरे बाबा, गोष्ट तर एकच आहे ना, तुपात आग आगीत तूप. आता ज्वाला तर भडकणारच ना. अरे एकच कसं बाबा, फरक कसा पडत नाही जेठालाल? अरे बाबा, तूप हातात घेऊन आगीत टाकू शकतो, पण आग हातात घेऊन तुपात टाकू शकत नाही ना. फरक पडतो ना बाबा. अरे यार, तुम्ही लेखक एवढे हट्टी का असता बाबा? एक शब्द इकडचा तिकडे झाला तर काय फरक पडतो बाबा? अरे या जेठालाल, हट्टीपणा कुठे आलाय? खूप फरक पडतो. एक शब्द जर इकडचा तिकडे झाला ना तर अनर्थ होतो. कोण अनाथ कोण झाला इथे आता? अनाथ, मराठीच अनाथ झाली. मेहता साहेब, मी मराठी नाही, तमिळ अनाथ झालो. इथे माझा प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही होत आहे आणि तुम्ही लोक ऑर्फनेज उघडून बसलात. अय्यर भाऊ, तुमचा प्रॉब्लेम काय आहे तो तर सांगा. माझा प्रॉब्लेम आहे हा भांडखोर पोपटलाल. काय झालं? 2 दिवस आधी या पोपटलालने आत्मारामशी छत्रीवरून भांडण केलं. आता बाथरूमच्या लिकेज वरून माझ्याशी भांडतो आहे. डॉक्टर हाती, मेंदू तर या पोपटलालचा ठिकाणावर नाहीये. त्याला मेंदूचं इंजेक्शन द्यायची गरज आहे, मला नाही. काय बोललात? माझा मेंदू ठिकाणावर नाहीये. एक तर माझ्यावर एवढा मोठा आरोप करताय, मला भांडखोर बोलता, माझं चरित्र खराब करता आणि बोलताय की माझा मेंदू ठिकाणावर नाहीये. तुम्ही थांबा, मी आता खाली येतो. अरे थांबा. हो, आत्ताच्या आत्ता ये, मी इथेच थांबतो. जे करायचं असेल ते करा. तिथेच थांबा, पळू नका. हो ये ये, अरे पळू ये ये, नका, अरे पळू पळत नका. नाही, तू ये खाली, मी बघतो काय करतो ते. अरे देवा. अय्यर, अरे अरे काय काय अरे बापरे, ही गोष्ट आता वाढणार आहे. चल चल चल, खाली जायला लागेल. काय यांचं चाललंय देवा? कठीण आहे बाई. ओ हो, माझं भविष्य खरं ठरतंय. ओ हो, हे राशी भविष्य खरं ठरतंय. आत्माराम, मला त्रास होता आहे. खाली ये. काय अरे काय काय करणार नाही तर काय करणार? काय झालं अय्यर? तू इतका ओरडतो काय? प्रॉब्लेम काय आहे? बबिता, पोपटलाल आपल्या लेकीच्या प्रॉब्लेमला डायव्हर्ट करण्यासाठी ड्रामा करतो आहे. हो अय्यर, पण आपल्याला असं भांडायचं थोडीच नाही. पण बबिता जेठाजी, हो बबिताजी, मेहता साहेब, हो, सोडी भाऊ, भिडे भाऊ, हाती भाऊ, तुम्ही सगळे प्लीज जरा पोपट भाऊंना शांत करा. आम्हाला बिलकुल भांडायचं नाहीये. हा हा, तुम्ही बिलकुल चिंता करू नका मी बबिताजी. आहे ना. मी ओय, तुम्ही बिलकुल चिंता करू नका, मी काहीच होऊ देणार नाही. ओके. अहो, तुम्ही जरा शांतच राहा. हं? मी तर शांतच आहे, तो पेटला आहे. हो मला माहिती आहे, पण तुम्ही जरा मध्ये काही बोलू नका. हा बोला अय्यर भाऊ. हो बोल. हा, मी काय भांडखोर हो आहे? भांडखोर हा, आहे बोला, तू. काय हा, बोलला? ये तू. सोडी. अरे काय करताय तुम्ही? अरे 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 सोडी, सोड मला. अय्यर भाऊशी बोलायचंय. मग बोल ना. अरे असं कसं बोलू मी? मला सोड ना खाली. तोंडाने बोलायचंय ना. ओय मग तोंड फिरव आणि बोल. अरे असं नाही जमत आहे. मी प्रयत्न करतो. पोपटलाल, अरे बाबा जाऊ दे ना, आता झालं ते झालं, विसरून जा. हा, शांतपणे बोल. तसाही आजचा दिवस भारी आहे. बाबा, माझ्यासाठी कोणताच दिवस भारी नसतो. मी दुसऱ्यांना भारी पडतो. ओय, तू कुठे भारी आहेस? इतका हलका आहेस बघ. अरे 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 सोडी, काय करतोयस बाबा? ओय, दाखवतोय तू किती हलका सोडी आहेस. अजून एक वेळ, सोडी अजून एक वेळ. हा, मजा येते ना. हे बघ. अरे थांब. पोपटलाल तर खूप हलका आहे. अरे काय अजून एक वेळ? तुला खूप मजा येते.
सोडी सोडी बाबा, आता त्याला खाली उतरव. असं उचलून ठेवणं बरं नाही बाबा. त्याला लागेल कुठेतरी. हा उतरव उतरव. नक्की. हो उतरव. पण त्याला पकडून ठेव. ठीक आहे. हो पकडलं. नीट बोला. पोपट भाऊ तुम्ही शांत व्हा प्लीज. हो पोपट भाऊ प्लीज कूल हो डाऊन. पोपटलाल पुल डाऊन बाबा. जेठालाल पुल डाऊन नाही, कूल अरे डाऊन. बस करा बाबा आता हे भाषा शुद्धीकरण काय काय आहे? जेठालाल? तारक गप्प बसा ना तुम्ही. शांत हो पोपटलाल शांत हो. असं मराठीमध्ये समजवा. अरे जेठालाल मी कसा शांत राहू? अरे बबिताजी रिक्वेस्ट करतायत, जरा बबिताजींचा तर मान राख पोपटलाल. अरे तू बघितलंस ना, दिवसा ढवळ्या अय्यर भाऊनी सगळ्या सोसायटीच्या समोर माझ्यावर हल्ला केला. हमला. बॉलनी कोणी हल्ला करतं का? मी कसा शांत राहू शकतो? हे तर चांगलं झालं की तो बॉल जो आहे तो इथे लागला. तू बॉल फेकून मारलास. त्याला चुकून लागला. जर इथे लागण्याऐवजी माझ्या चेहऱ्यावर लागला असता आणि माझा डोळा फुटला असता तर? अरे चष्मा घातलायस ना तू, डोळा कसा फुटला असता? अरे बाबा, बॉल चष्म्याच्या काचेवर लागला असता, काच फुटली असती आणि काच माझ्या डोळ्यात गेली असती आणि मग माझा डोळा फुटला असता तर? मग एकच डोळा असलेल्या मुलाशी कोणी लग्न केलं असतं? दोन डोळे आहेत तरी पण कोण लग्न करत आहे? अय्यर भाऊ तोंड सांभाळून बोला. बबिताजी अय्यर का असं बोलतोय? सॉरी पोपट भाऊ. अय्यर भाऊ, तुम्ही पोपटलालच्या घरावर बॉल फेकलात का? त्या पोपटलाला खाली बोलवण्यासाठी. पण अय्यर भाऊ, तुम्हाला पोपट भाऊंना बोलवायचं होतं तर बॉल का फेकलात? फोन करून बोलू शकला असतात. आणि नाहीतर इथून जोरात आवाज देऊ शकला असतात. पोपटलाल तरी आला असतो. नाहीतर पोपट भाऊंच्या घरी जाऊन आणि डोरबेल वाजवू शकला असतात किंवा दरवाजा वाजवायचा. हो तर तुम्ही गेला होता ना? हो गेलो होतो बबिताजी, आम्ही गेलो होतो, बोलायलाच गेलो होतो याच्याशी. डोरबेल पण वाजवली होती पण याने दरवाजा उघडला नाही. का बाबा पोपू, घराचा दरवाजा का नाही उघडलास तू? ते यासाठी कारण की अय्यर भाऊ आपल्या शेजारी भिडे याला नाही तर सोसायटीच्या एकमेव सेक्रेटरी भिडेला घेऊन आले होते माझ्याशी भांडायला आणि मला उलट सुलट बोलत होते. अरे नाही कोणी काही उलट सुलट बोललं नाहीये पोपटलाल. आम्ही भांडायला आलो नव्हतो, आम्ही शांतपणे बोलायला आलो होतो, शांतपणे समजवायला आलो होतो. समजवायला? असं काय घडलं आहे की पोपटाला समजवायची वेळ आली आहे? जेठालाल, या पोपटलालच्या बाथरूम मधून माझ्या बाथरूम मध्ये चेरापुंजी सारखा पाऊस पडतो आहे. चेरापुंजी म्हणजे? एक छान सुंदर ठिकाण आहे, जाऊया कधीतरी फिरायला. खूप जाऊया. पाऊस पडतो तिथे, रोमॅन्टिक एकदम. हे बघा पोपट भाऊ, तुम्ही प्लीज आमचा प्रॉब्लेम जरा समजून घ्या. तुमच्या बाथरूमच्या लिकेजमुळे आम्ही आमचं बाथरूम प्रॉपरली यूज पण नाही करू शकत आहोत. आम्हाला खूप प्रॉब्लेम होतोय पोपट भाऊ. किती वेळा तुला सांगितलं पण तू आमचा प्रॉब्लेम समजूनच घेत नाही आहेस. अरे अय्यर भाऊ, बबिता वहिनी, मी किती वेळा तुम्हाला सांगितलं की मी तीन वेळा आपल्या हातांनी आपल्या बाथरूमच्या टाईल्सवर व्हाईट सिमेंट लावलंय. अरे प्रॉब्लेम तुमच्या बाथरूमच्या सिलिंग मध्ये. तुम्ही ते एकदा तरी रिपेअर करून बघा ना. बघा पोपट भाऊ, समजून घ्यायचा प्रयत्न करा. लिकेज तुमच्या बाथरूम मध्ये आहे तर तुमचंच बाथरूम रिपेअर करावं लागेल ना. मी अजून किती वेळा माझ्या बाथरूम मध्ये रिपेअरिंग करू? पण पोपटलाल, तू प्रॉपरली काम नाही केलं आहे. टाईल्स काढून त्याला वॉटर प्रूफिंग करावं लागेल, तेव्हा कुठे ते लिकेज संपेल. बघा अय्यर भाऊ, बबिता वहिनी, मी एकदम शांतपणे सगळ्या सोसायटीवाल्यांच्या समोर तुम्हाला हात जोडून विनंती करतोय की मी एकदा नाही, दोनदा नाही, तीन वेळा आपल्या बाथरूम मध्ये खर्च केलाय. आता मी माझ्या बाथरूम मध्ये अजून खर्च नाही करू शकत. अरे बस खूप झालं आता. पोपटलाल, जोपर्यंत तू आपल्या बाथरूम मध्ये रिपेअरिंग नाही करणार तोपर्यंत तुझं लग्न नाही होणार. अय्यर भाऊ, काय बोललात अय्यर भाऊ? काय बोललात? सोड. अरे बाबा, सोडी. अरे शांत हो, अय्यर भाऊ, अरे यार, अय्यर माझ्या भाऊ. लग्नाचा काय प्रॉब्लेम आहे? काय प्रॉब्लेम आहे? तुमची इच्छा आहे की मी आयुष्यभर अविवाहित राहावं? अरे, मी तुमचं जग हलवून काय टाकेन. दुनिया हलवून टाकली? हो. काय दुनिया हो हलवून यार, टाकली? हो. नाही, नाही, मला सोड मला. सोड. ऐक रे, माझं नाही, खूप शांत हो. पत्रकार हा, पोलीस आहे. यार, थांब रे. नाही, नाही, अरे, सोड. लगेच काम करा. अरे, लग्नाचा प्रॉब्लेम काय? लग्नाविषयी का बोललात तुम्ही? लग्नाविषयी का बोललात ते मला सांगा. अरे, का हो. बोलतोय? लिकेज आहे माझं. हो, बरोबर आहे. लिकेज आहे माझं. लग्नाचं का बोलतोय? नाही, सांग ना मला सोडी. माझा बरोबर आहे. ऐक, लग्न तू ऐक, शांत हो यार. काय? लग्न होणार नाही म्हणजे काय बोलतोय? बापूजी. काय बोलतोय असं? बापूजी आले. बापूजी आले. बापूजी आले. सकाळी सकाळीच काय तमाशा लावलाय? काय झालं काय? अरे काय बोलतोय? कुणी एकाने सांगा बघू.
मी सांगतो बॉल माझ्याकडे, मी सांगतो. बघाच आता बापूजी प्रॉब्लेमचं सोल्युशन काढते. बापूजी कोणाचे आहेत? बघा बापूजी, काय झालं की पोपटलालच्या बाथरूम मध्ये लिकेज होत आहे खूप दिवसांपासून. एक गोष्ट सांग पोपट, तू कोण आहेस? मी अविवाहित आहे. अरे असं नाही बाबा, तू करतोस काय? सगळ्यांशी भांडण. अरे तू चुप बस ना यार, मी तुला विचारलं का? कशाला मध्ये बोलतोयस? बबिताजी, हा सांग पोपट, तू कोण आहेस? मी गोल्डन क्रो अवॉर्ड विनर, आंतरराष्ट्रीय वर्तमानपत्र तुफान एक्सप्रेसचा वरिष्ठ युवा पत्रकार. आणि अय्यर, तू कोण आहेस? मी सायंटिस्ट आहे, कृष्णन अय्यर. म्हणजे दोघेही शिकले सवरलेले, जबाबदारी घेऊन काम करणारे, देशाचे समजदार नागरिक. आपापसात घरामध्ये शांतपणे बसून ही समस्या नीट सोडवण्याऐवजी उघड्यावर भांडणं करतात. बरोबर बोललात, बरं दिसतो गो. बघा ना बापूजी, अय्यर भाऊ समजून घ्यायला तयारच नाहीये. समजून घ्यायची गरज मला नाही, तुला आहे. लिकेज तुझ्या बाथरूम मध्ये आहे, पण तू ऐकायला लग्न विषय का भांडण सुरू केलं तुम्ही? अरे शांत व्हा. बापूजी शांत राहायला सांगतायत. बाबा शांत व्हा. गेला सगळा अभ्यास पाण्यात. म्हणून काय आहे, मी अभ्यासाकडे लक्ष दिलं नाही. मोठं होऊन कदाचित असा बनलो तर. बरोबर हे बघ बाबा पोपट, भले आपण कोणाच्या त्रासाला जबाबदार नसू, पण तरी सुद्धा जर कोणी माणूस अडचणीमध्ये असेल तर त्याला मदत करणं आपलं कर्तव्य आहे. बापूजी, तुम्हाला तर माहितीये की मी एकटा राहतो. कधी कधी असा वेडा होतो, डोकं शांत नाही राहू शकत. अरे बाबा, मग डोकं शांत राहण्यासाठी योग करा, बसून ध्यान करा. हा पोपटलाल, बघ असं. हा असं बघितलंस? आणि जरा विचार कर, उद्या येऊन कोणी मुलीकडच्यानी जर तुझ्याबद्दल सगळ्या लोकांना विचारलं तर सगळेजण काय उत्तर देतील? सॉरी बापूजी. अच्छा भिडे, एक गोष्ट सांग, सोसायटीच्या नियमानुसार हे काम कसं झालं पाहिजे? हो सांग. बापूजी, खरं तर हे दोघांचं पर्सनल मॅटर आहे. या सोसायटी खर्च नाही करू शकत. काय आहे, दोघांनी असं बसून आपापसात बोलून जो पण वॉटरप्रूफिंगचा खर्च होईल तो ना अर्धा अर्धा वाटून घेतला पाहिजे माझ्या मते. बरोबर. बापूजी, फक्त पैशांचा प्रश्न नाहीये. माझा प्रॉब्लेम काही दुसराच आहे. मान्य करा की मी बाथरूमचं काम सुरू केलं, बाथरूमची तोडफोड केली, आणि ठीक त्याच वेळी मुलीकडचे मला बघायला आले तर माझं त्यांच्यावर काय इम्प्रेशन पडेल? परत तीच गोष्ट. बापूजी, आता तुम्हीच सांगा, यात कोणतं लॉजिक आहे? ओय अय्यरप्रा, यात खूप मोठं लॉजिक आहे. ओय, आमच्या पंजाब मध्ये एक खात्यापित्या घरचा मुलगा मुलगी बघायला गेला आणि चुकून त्याची चप्पल तुटली, तर मुलीने नकार दिला की मला याच्याशी लग्न नाही करायचं. बघितलं आहे की नाही लॉजिक? पोपट भाऊ, तुम्ही बाथरूमची बिलकुल चिंता नका करू. जर मुलीकडचे आले ना तर मुलीला भेटण्याचा प्रोग्राम तुम्ही आमच्या घरी करा. मग काय, बरोबर. बरोबर आहे, सगळ्या घराची दारं तुझ्यासाठी उघडी आहेत. बस पोपट, आता झालं तुझं? हो बापूजी. बरं अय्यर, एक गोष्ट सांग मला, तू अर्धा खर्च करण्यासाठी तयार आहेस का? मी तयार आहे बापूजी. आणि पोपट तू? तसं तर मी 3 वेळा याआधी खर्च केलेलाच आहे. आता अजून खर्च केला तर माझं बजेट हलेल ना. नाही, ठीक आहे, काही हरकत नाही. बरं अय्यर, एक काम कर, तू या पोपटच्या बाथरूमचं काम करून दे, अर्धे पैसे मी दे. नाही बापूजी, तुम्ही का माझ्या वाटणीचा खर्च कराल? चिंता नको करूस पोपट बेटा. नाही, माझ्याकडे पैसे आहेत, मी माझा हिस्सा देऊन टाकेन. तू दिलेस, मी दिले, सगळे एकच गोष्ट आहे. मी देऊन टाकी ना, काही जबरदस्ती नाहीये. नाही बापूजी, मी पैसे देईन. ते काय ना, मी ते हनीमून फंड जमा करून ठेवलाय ना, त्यातून थोडे काढून देईन मी. अरे अय्यर भाऊ, बबिता वहिनी, सॉरी बबिता वहिनी, अय्यर भाऊ, तुम्हाला माझ्यामुळे त्रास झाला.
पोपटलाल, मी पण तुला सॉरी बोलतो. काय आहे, माझं इंटेन्शन तुला बॉल मारायचं नव्हतं. हो सॉरी पोपट भाऊ, प्लीज डोंट माइंड. जास्त लागलं तर नाही ना? नाही नाही नाही, म्हणजे तसं काही नाही. मी खूप स्ट्रॉंग आहे ना, ते छोटं मोठं लागतं ना. ओय वा वा, शाबास पप्पू. क्या बात है, क्या बात है. बघितल्यात बापूजींनी भांडण फटाकन शांत केला. अय्यर भाऊ आणि पोपट भाऊ मध्ये पुन्हा मैत्री झाली. बापूजी, थँक्यू व्हेरी मच. आजच्या माझ्या राशी भविष्यात लिहिलं होतं की आजचा दिवस भारी आहे, पण तुम्ही हलका केला. थँक्यू व्हेरी मच. जया वहिनी, असंच आपलं गोकुळधाम. ओय नक्कीच सोनिये. बरोबर आहे. हो, राग आणि भांडण क्षणात दूर होतात आणि आता काहीच प्रॉब्लेम नाहीये. एक प्रॉब्लेम आहे. आता काय प्रॉब्लेम आहे? ओ याचं नाव पोपटलाल नाही, प्रॉब्लेम लाल असायला हवं होतं. अरे खरंच प्रॉब्लेम आहे बाबा. काय प्रॉब्लेम आहे? बघा, बाथरूमचं काम चालू असेल तेव्हा मी आंघोळ कुठे करणार? बाबा, बाथरूम तर बेसिक गरज आहे ना. लाल, तुझ्या प्रॉब्लेमचं सोल्युशन माझ्याकडे आहे. आपली जी लेफ्टची विंग आहे ना, डी विंग, त्यात एक फ्लॅट रिकाम आहे. त्याच्या ओनरने मला सांगून ठेवलंय की जेव्हा पण गरज असेल तेव्हा तुम्ही वापरू शकता, तर तू तिथे बाथरूम यूज करू शकतो. अरे वा, फर्स्ट क्लास. हो बाबा, आता अजून काही प्रॉब्लेम आहे? नाही नाही नाही. तर मग चला चला, आता सगळ्यांनी आपापल्या घरी जा बघू. हो. चला चला. हा पोपटलाल आणि अय्यर भाऊ दोघांनी सकाळी सकाळी भांडून डोकं खराब केलं. त्यापेक्षा बरा मी शांतपणे झोपलो होतो. तू विनाकारण मला लवकर उठवलंस. तुला खूप मजा येते ना मला लवकर उठवायला? काय मिळालं तुला? यापेक्षा बरं मी शांतपणे झोपलो असतो तर या भांडणाच्या कटकटीपासून तर वाचलो असतो. मग आता जाऊन झोप. अख्खा दिवस झोपण्याचंच काम कर. नाही नाही बापूजी, मला झोपायचं नाही आहे. मी तर फक्त बोलत होतो. काय आहे, सकाळी उठल्याबरोबर भांडण, हुल्लडबाजी, हे सगळं बघून दिवसाची सुरुवात एकदम नकारात्मक होते ना, म्हणून बोलत होतो. त्यापेक्षा तर बरं आहे की माणसाने झोपूनच राहावं. जा, जाऊन झोप जा. हो जा, खरंच जा, जाऊन झोप जा. खबरदार जर झोपलास तर. नाही नाही, आता का झोपणार मी? मी तर ब्रश पण केलं बापूजी. चहा पण प्यायले बापूजी. मी आंघोळीला जातोय. बरं सुनबाई, आज मी आमच्या यंग गोल्ड ग्रुप बरोबर गुजराती नाटक बघायला जाणार. ठीक आहे बापूजी, तुम्ही तयार व्हा, मी चहा बनवते. हो ठीक आहे. या चापलीजी या. बापूजींची चमची, काय गरज होती बापूजींना सांगण्याची? हो, चहा पण प्यायले आहेत. चायडी वायडी नाही तो. ए? दया पण ना. हे काय? अरे, पाणी इतकं हळू काय येतंय? अगं दया, अगं दया, 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 बाथरूम मध्ये नळ गेला का? टुकूचे पप्पा, नळ गेला का असं नाही विचारत, पाणी गेलं का असं विचारतात. अरे मास्तरीणी, सकाळी सकाळी व्याकरण नको शिकू. जो प्रश्न विचारलाय त्याचं उत्तर माहित असेल तर उत्तर दे. काय आहे टपूचे पप्पा, खूप दिवसांपासून आपल्या बाथरूमच्या नळामधून पाणी खूप हळूहळू येते. 8 वाजता पाणी भरायला लागते ना, तर ठीक 8:30ला पूर्ण बादली भरते. आणि आज तर कामात बादली लावायलाच विसरले. तर काय एवढं हळूहळू पाणी काय येत आहे? काय माहित. अब्दुलला विचारतो. फोन कुठे? तिथे. हा अब्दुल, अरे बाबा, या बाथरूमच्या नळाला पाणी खूप हळूहळू येत आहे. जरा येऊन बघ ना बाबा, काय प्रॉब्लेम आहे? ओ अच्छा अच्छा अच्छा. नाही 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 नाही, अरे बाबा, तू आरामात आपली खरेदी कर मार्केटमध्ये. काही लवकर यायची गरज नाही. मी भिडेला विचारतो. हा ओके, हा ठीक आहे. हा हा. हे बाबा, तू अजून आंघोळ नाही केलीस?
परत झोपला होतास की काय? नाही नाही बापूजी, मी आंघोळीला गेलो होतो, पण बाथरूमच्या नळाचं पाणी एकदम हळूहळू येत आहे. हो बापूजी. मग आज दुकानात जाणं कॅन्सल? नाही नाही, मी ते भिडेला विचारायला जात होतो की काय आज काही पाण्याचा प्रॉब्लेम आहे का, पाणी इतकं हळूहळू येत आहे. कुठे? भिडेच्या घरी? नाही, मी जात तर बाल्कनी मध्ये होतो, पण तुम्ही म्हणत असाल तर त्याच्या घरी जाऊन विचारून येतो. बाल्कनी मधूनच ठीक होईल. बापूजी तुम्ही बसा, मी चहा घेऊन येते. हा घ्या चहा. वा 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 वा, गरमागरम मसालेदार चहा. तुला सांगतो माधवी, हे सेक्रेटरी होणं सोपं काम नाहीये आणि प्रत्येकाला शक्य पण नाहीये. हो खरंय. आणि सेक्रेटरी पदासाठी काही अभ्यासक्रम पण नाही. फक्त टॅलेंटेड लोकच सेक्रेटरी बनू शकतात. आणि तुम्ही टॅलेंटेड पण आहात आणि भाग्यवान पण. कसला डोमलाचा भाग्यवान? दुर्भाग्यवान आहे बोल. अगं का काय माधवी, सेक्रेटरीवर फक्त सोसायटीची जबाबदारी नसते. जेव्हा अशी भांडणं होतात ना, तेव्हा त्यात इन्व्हॉल्व्ह व्हावं लागतं. बिनकामाचं टेन्शन घ्यावं लागतं. आणि वरून आजचा दिवस भारी आहे नाही होता. बापूजींनी पूर्ण परिस्थिती शांत करून तुमचा दिवस एकदम हलका केला. तर रिलॅक्स व्हा आणि चहा प्या. अरे भिडे. अगं बाई, जेठा भाऊ का बोलवतात आता? बघितलंस, रिलॅक्स होणं माझ्या नशिबातच नाही. ए भिडे. अहो जा, बघा काय बोलतायत ते. जेठाला हाक मारतोय ना माधवी, म्हणजे काहीतरी मोठा प्रॉब्लेम असतो. ए भिडे. अहो जा, उगाच त्यांना इथे यावं लागेल. नाही नाही नाही, त्यापेक्षा मीच जातो. हो आलो. बोललो होतो ना, आजचा दिवस भारी आहे आणि दिवस अजून बाकी आहे. माझ्या मित्रा काय बोलतोय माहित नाही. काय झालं जेठालाल, कशाला वैताग देतोयस? का वैतागतोयस? काय सांगू भिडे, माझ्या नशिबात ना नुसतं वैतागच लिहिलाय. त्यासाठीच मी पूर्वीपासून सांगत होतो. आज पण बोलतोय जेठालाल की जर टप्पूला पहिल्यापासूनच ताब्यात ठेवलं असतं ना, तर तो आज बेबंद झाला नसता. आता पाणी डोक्यावरून चाललंय ना. अरे पाणी पायाच्या अंगठ्याच्या वरून जात नाहीये, तर तू डोक्याच्या वरची काय वार्ता करतोयस? आणि या सगळ्या गोष्टीत तू टप्पूला का मध्ये आणतोस बाबा? अहो ऐकून तर घ्या, त्यांना काय म्हणायचंय. विनाकारण टप्पूला मध्ये आणताय. हातातून निघून जाईल म्हणे. आता स्वतःला जरा आवरा. माहितीये ना तुम्हाला, आजचा दिवस तुमच्यासाठी भारी आहे. थँक्यू माधवी वहिनी. म्हणजे तुम्ही जे म्हणालात ते मला ऐकू नाही आलं, पण तुम्ही जे काही म्हणाला असाल ते योग्यच म्हणाला असाल. भाऊ भिडे, जर तुझी इच्छा असेल की दुसरं लोक खुश राहावी, तर माधवी वहिनींचा बोलणं जरा ऐकत जा. ओके ठीक आहे, चल. हो भाऊ, काय चल? अरे मग काय जेठालाल, तू प्रॉब्लेम सांगतच नाहीये. अरे भाऊ, मी तर सांगतच होतो, तू उगाचच मध्ये टप्पूला घेऊन आलास. ठीक आहे, बोल बाबा बोल. अरे काय सांगू भिडे, आमच्या बाथरूमचा नळ आहे ना, त्याचा पाणी 2 दिवसापासून एकदमच बारीक बारीक येत आहे. ती बादलीच भरायला 2 तास लागतात. बोला. हा पर्सनल प्रॉब्लेम साठी पण सेक्रेटरीला त्रास देतो. काय म्हणाला माधवी वहिनी? नाही, मी म्हणालो की यात मी काय करू शकतो. हेच म्हणाला. हा, मी हेच बोललो जेठालाल की तुझ्या बाथरूम मध्ये प्रॉब्लेम आहे, तर मी काय करू? अरे मी काय करू म्हणजे काय? आपण गोकुळधाम सोसायटीचे एकमेव सेक्रेटरी आहोत ना. जेठालाल, मी सोसायटीचा एकमेव सेक्रेटरी आहे, तुझा पर्सनल सेक्रेटरी नाहीये बाबा. म्हणजे? अरे आता याला, अच्छा, तुझ्या बाथरूमच्या नळात फक्त पाणी कमी येत आहे की बाकी सगळ्या नळात पण पाणी कमी येत आहे? बाथरूमच्याच नळात फक्त. हा, मग कळलं मला प्रॉब्लेम काय. तो काय आहे, तुमच्या बाथरूमच्या नळाचा जो पाईप आहे ना, त्यात कचरा अडकला असेल, त्यामुळे पाणी स्लो येत आहे. तो कचरा काढलास तर पाणी येईल जोरात. आणि हा जो बाथरूमच्या नळाचा पाईप साफ करणं आहे ना, ही तुमची जबाबदारी आहे, सोसायटीची नाही. अरे पण बाथरूमच्या नळाच्या पाईप मध्ये कचरा तर त्या पाण्यातूनच आला असेल ना, आणि ते पाणी त्या टाकीतून येतं, तर मग टाकी तर सोसायटीचीच आहे ना. नाही जेठालाल, सोसायटीच्या टाकीमध्ये काहीच गडबड नाहीये, तिकडून काहीच कचरा येत नाहीये. काय ना, तुझ्या बाथरूमच्या पाईपला ना गंज चढला असेल, तो त्याचाच कचरा असेल. तू साफ करून टाक आणि पाणी येईल जोरात. हो, एकदा आमच्या बाथरूम मध्ये पण असंच झालं होतं. तर यांनी काय केलं, तो नळ पूर्ण खोलला आणि तार टाकून पूर्ण कचरा बाहेर काढला, आणि मग मस्तपैकी पाण्याचा फ्लो येत होता, म्हणजे त्यापेक्षा जास्त. हो की नाही? काय गरज होती बोलायची? वा वा भिडे, तुला येतं ना, तर ये ना जरा येऊन आमचा बाथरूमचा पाईप साफ करून दे ना प्लीज बाबा, प्लीज. हा, कळलं होतं का ते? सॉरी.
अरे जेठालाल, माझी काय गरज आहे? ते काम फारच सोपं आहे, ते तूही करू शकतोस किंवा कुठल्या प्लंबरला बोलावून घे. अरे भाऊ, आता तुला ताजा ताजा अनुभव आहे ना, ये ना भाऊ, होऊन जाईल पटापट, ये ना प्लीज. गोष्ट अनुभवाचीच आहे तर जेठालाल माझ्यापेक्षा जास्त अनुभव प्लंबरला असतो ना. आता यार इतका भाव का खातोय? ये ना बाबा, काय आहे यार? नाही, भाव खाण्याचा प्रश्न नाहीये जेठालाल. खरं तर काय आहे, जेव्हा माझ्या घरी प्रॉब्लेम झाला होता ना आमच्या बाथरूम मध्ये, तेव्हा मी पाईप तर साफ करून टाकला होता, पण नळ पुन्हा लावताना माझ्याकडून वॉशर तुटला होता. तेव्हा मला प्लंबरलाच बोलावून सगळं काही ठीक करावं लागलं होतं. हा माधवी वहिनी. हा, अरे तिला तर माहितच नाहीये. ती होती कुठे घरी? ती लोणचं पापडाची डिलिव्हरी करायला गेली होती, म्हणूनच तर मी प्लंबरला बोलावलं होतं घरी. थोडक्यात जेठालाल, प्लंबरने सगळा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला होता. माझ्याकडून तर खूप गडबड झाली होती. तरी पण तुला हवं असेल तर मी येऊन तुझा प्रॉब्लेम सोडवू शकतो. ठीक आहे, ये तर बघूया, जे होईल ते बघूया नंतर. ये ये ये. अरे कमाल आहे, या मेंबरला प्लंबरला बोलवायचं नाहीये. अरे तुला प्लंबरला का बोलवायचं नाहीये? अरे आता प्लंबर कुठे मी फोन करू? तो कधी येणार? आता तू हजर आहेस, नाही ते होऊन जाईल. नाही, मी नाही येणार. प्लंबरला तूच बोलव. अरे कमाल आहे माणूस. काय म्हणजे प्लंबरचे पैसे वाचवतो निष्काळजी का अर्थ गेला? आता प्लंबरलाच बोलवायला लागेल. काय त्रास आहे? चहा पण नाही थांबा, पिलेला. थंड झाला असेल, मी दुसरा घेऊन येते. द्या इकडे. हा. देवा, आजचा दिवस तर खरंच भारी चाललाय. आधी काय तर गळतीची समस्या, आता काय तर पाणी बारीक येतं ही समस्या. या जेठालालने पाण्याच्या समस्येला धरून आणखी काही त्रास नाही दिला म्हणजे मिळवलं. काय सांगितलं भिडे म्हणाला काही दिवसांपूर्वी त्यांच्या बाथरूम मध्ये पण अशीच समस्या उद्भवली होती. तो बोलतो त्या पाईप मध्ये कचरा अडकतो ना, तेव्हा असं होतं. तर प्लंबर बोलवून तो पाईप आता साफ करावा लागेल बापूजी. दया, प्लंबरचा नंबर कुठे आहे? हो सुनबाई, द्या या ना. रावसाहेबांना प्लंबरचा नंबर द्या. मग हे रावसाहेब प्लंबरला फोन करतील, मग प्लंबर येईल, प्लंबर पाईप मधला कचरा साफ करेल, मग हे रावसाहेब आरामात आंघोळ करतील, मग तयार होतील, मग चहा नाश्ता करतील, आणि त्याच्यानंतर जर वेळ उरलाच तर मग हे रावसाहेब दुकानात जातील. हो की नाही? अरे कोणालाही फोन बिन करायची गरज नाहीये. पाईप आपणच साफ करून टाकू. बापूजी, हे छोटं मोठं काम नाहीये. तो नळ उघडावा लागेल, मग तो कचरा काढायचा. हे प्लंबरचं काम आहे. तो येईल आणि पटापट करून देईल बापूजी. अरे 2 मिनिटांचं काम आहे. चल, मी तुला मदत करतो. काय वैताग आहे, आता प्लंबर बनावं लागेल. बापूजी, तुम्ही राहू द्या. तुम्हाला नाटक पाहायला जायचंय ना, तुम्ही जा, नाहीतर उशीर होईल तुम्हाला. हो बापूजी, तुम्ही निघा, मी करून टाकतो. मला माहिती आहे तू कसं करणार ते. मी इथून गेल्यावर तू स्वतः काही नाही करणार, प्लंबरलाच बोलवून घेणार. माझ्याकडे वेळ आहे थोडासा. चल पटपट करून टाकूया. जा, एक तार घेऊन ये. कुठून आणायची? माळ्यावर आहे ना. ओहो बापूजी, माळ्यावर आहे. अरे हो वाडी, माळा घरातच आहे ना, चंद्रावर थोडंच आहे. जा, जाऊन घेऊन ये. स्टूल बिल काहीतरी दे. कुठे आहेत सगळे स्टूल? आणि इथे उभी काय दे ना बाई. तुम्ही या देत. काळजी नका करू, मी पकडलंय. हो, आता हलवू नकोस तू. कसं पकडतेस? बाबा, तुम्ही टेन्शन नका घेऊ, मी बरोबर पकडलेलं आहे. आभार आपले. आता सांगण्याचे कष्ट कराल का की माळ्यावर कुठे ठेवली आहे तुमची तार? जरूर. हे बघा, तारेजवळ जाण्याचे 2 रस्ते आहेत. पहिला रस्ता, ती जी निळ्या रंगाची पोतडी आहे ना, त्याच्या मागे हिरव्या रंगाचा वायरचा पिळा आहे, त्याच्या बाजूलाच तार आहे. आणि दुसरा रस्ता, ही जी बॅग आहे ना, ज्याच्यावरती पोतडी ठेवली आहे, बस त्याच्या मागेच तार पडलेली आहे. तर हे 2 रस्ते आहेत तारेचे. बोला, तुम्हाला कोणत्या रस्त्याने जायला आवडेल? तसं तर तुम्ही कोणत्याही रस्त्याने जाऊ शकता. हे घे, पकड. अरे बाबा, 1 मिनिट. त्या तिथे धूळ आहे म्हणून तुम्हाला खोकला येतोय. मी तुमच्यासाठी
त्यासाठी ती तोंडावर बांधायचा कपडा घेऊन येते हं? अरे राहू दे ना बाई येडपट, काही कपडा बिपडा आणायची गरज नाहीये. जेव्हा बघावं तेव्हा बापूजींच्या हा मध्ये हा मिळवत असते. अरे, मी कधी कुठे ह्यामध्ये हा मिळवला? काय गरज होती बोलायची की हा आहे ना माळ्यावर तार आहे असं सांगायची काय गरज होती? म्हणायचं की माळ्यावरच काय पूर्ण घरात कुठेच तार नाहीये. तर मग बापूजी तयार झाले असते ना प्लंबरला बोलवायला. तुझे पप्पा, तुम्हाला माहिती आहे ना मी कधीच खोटं नाही बोलत. आणि मीच काय माझे सुंदर वीरा पण कधीच खोटं बोलत नाही. कारण की माझ्या आईने बालपणापासूनच आम्हाला संस्कार असे दिले. संस्कार? अरे विधात्या, सकाळी सकाळी मला लटकवण्या व्यतिरिक्त आणखी काही काम नाहीये तुमच्याकडे? सरळपणे दुकानात पाठवण्याच्या ऐवजी नळाचा पाईप साफ करण्यासाठी तार शोधायला लावलीयेत. कोणी नाहीये, काही फायदा नाहीये, कुणी ऐकतच नाहीये. मीच एकटा बडबड करतोय. हे घे पकड. तुम्ही बॅग का फेकली? अरे मी फेकली नाही, मी तर तुला द्यायला गेलो. तू इथे नव्हतीस तर बॅग आपोआप फेकली गेली. तू कुठे गेली होतीस? झाडू घ्यायला. ते काय सामान हळूहळू खाली उतरवलं जाते. तर तुम्ही जरा माळाची साफसफाई करून द्याल का? सकाळी सकाळी मला प्लंबर बनवून तुझं मन नाही भरलं की आता सफाई कामगार बनवतेस मला? कुठे होते का? मी चांगल्यासाठीच बोलत असते. जर माळा स्वच्छ राहिला तर घरात स्वच्छता राहील, घरात स्वच्छता राहिलं तर माताजींचा वास असेल. माताजी येणार म्हणजे लक्ष्मीजी येणार. लक्ष्मीजी आल्या तर खूप सारे पैसे येतील आणि खूप सारे पैसे आले तर असे कितीतरी माळे बांधता येतील. तेच तर मी म्हणत होते. मी यांच्या सोंगाच काहीतरी बोलत असते. हे बाबा, पाण्याबरोबर खेळतोयस काय? आण माझ्याकडे आण, मी नाही करतो नाही, ते. मी खेळत नाही बापूजी. ते पाईपाच्या आकाराप्रमाणे ते त्याचं हे करावं लागेल ना, बरोबर हे उघडावं लागेल ना, त्यासाठी ते बघतोय किती ते माप आहे. याला थोडं आता घट्ट करायचं. हे पाहिजे. अरे पहिले नळ तर उघडू दे बाबा. त्याच्या अगोदर काय हे तू काय करू त्याचं मी? ताकद लावा. काढ, जोर काढ. अरे फिरव. हे हा नळ फिरत का नाहीये? कोणी घट्ट बसवलंय त्याला? त्या पाईपच्या सोबत नळाचं पण वेल्डिंग करून टाकलं आहे की काय? पप्पा माझ्याकडे तर मी प्रयत्न करू. अरे माझ्याने नाही उघडत तर तुझ्याने कसं उघडणार आहे ते दया? अरे हो सुनबाई, तू राहू दे. हा राहू दे. ए हो वाडी, तू पण राहू दे. आण माझ्याकडे दे, मी करतो. नाही नाही बापूजी, मी आहे ना. मी असताना तुम्ही कशाला? नाही नाही, मग मी उघडतो ना बापूजी, तुम्ही चिंता नका करू. अरे जेठा, लवकर कर, किती वेळ? बापूजी तुम्ही तर असे बोलताय जसं की माझं रोजचं काम आहे. आयुष्यात पहिल्यांदा नळ खोलतोय बापूजी. थोडा वेळ तर लागणारच ना, प्लीज. आता तर हुशाऱ्या करत होता की मी उघडतो म्हणून. कुठे उघडतोय तुझ्याने? पप्पा तुम्ही एकदाच मला करून बघू द्या ना. घे, खोल खोल, घे. खूपच हुशारा मारतेस. घे, कर कर, आण कर. कसं इकडे की इकडे? बोला. हे बघा. अगं या बाजूला सुनबाई, या बाजूला. आता होईल बघा. काय करते? लागेल ना बाबा तुला. आता तोंडावर लागला असता नळ बीड. तू बाजूला हो, बाजूला. तू राहू दे बाई. हो, मी करतोय बाई. मी करतो बापूजी. हा बाबा, एक मिनिट. तुम्ही ते स्टूल ठेवा. हा स्टूल आहे ना, याच्यावर उभे राहा. याने जरा आणखी वजन येईल. मग एक काम करा, याच्यावर असा मुक्का मारा. असा असा
कुठे? इथे मुटका मारल्यावर कसा उघडेल तो? अरे जोर काढ ना बाबा. बापूजी जोर तर लावतोच आहे. जर इथे तो जोरचा मीटर असता ना तर समजलं असतं, तो काटा हल्ला असता ना तर तुमच्या लक्षात आलं असतं की मी किती जोर लावतोय ते. मीटरवाडी. आता असाच मी कसा विश्वास पटू तुम्हाला की मी किती जोर लावतोय? जितका जमतोय तितका जोर लावतोय मी बापूजी. मेहनत तर करतात बापूजी. हे काढ तुझं हे स्टूल. काढ काढ जोर काढ. उघडतोय का नाही उघडत आहे बाबा? नाही उघडत बापूजी. हा नळ खूपच वांड आहे. हे म्हणजे खूपच घट्ट झालाय, उघडतच नाहीये. अरे नळाची चूक नको काढूस. हा जिलेबी फापडाच्या ताकदीने नाही उघडणार. तू उठ, मी उघडतो. बाजूला हो, बाजूला हो. बापूजी राहू दे ना. जर का हाडावर हात चढलं ना, मला म्हणायचंय नसेवर नस चढली, हात मुरगडला बिरगडला तर विकटच दुखणं होईल. अरे तू 2 मिनिटं गप्प बस ना बाबा. नंबरला बोलावूया ना, तू 2 मिनिटात करून देईल बापूजी. काय इतकी मेहनत करताय तुम्ही प्लीज. अरे फिरला, नळ फिरला. वा बापूजी वा. वा बापूजी, बापूजी आहेत माझे, बघितलंस? वा बापूजी. बापूजी उघडलं की नाही? हा बापूजी. बापूजी तर पूर्ण भिजले. अरे जेठिया, हे काय केलंस तू? काय बापूजी, मी काय केलंय? अरे नळ बंद नाही केलास. अरे नळ तर बंदच होता ना तुम्ही जेव्हा खोलत होता बापूजी. अरे बबूचट, हा नळ नाही. टेरेस वर जो मेन नळ असतो, मेन वॉल, तो बंद नाही केलास तू. नाही. अरे अकलेच्या कांद्या, एवढं सुद्धा माहित नाही तुला? बाथरूमचा नळ रिपेअर करायचा असेल तर आधी टेरेस वर जाऊन मेन वॉल बंद करावा लागतो. सॉरी, मी विसरून गेलो. विसरलो वाडी. अरे टप्पूचे पप्पा, तुम्ही अजूनही उभे का? लगेच जा आणि वॉल बंद करा. हा बापूजी, 1 मिनिट. दया, तू हे पकड जरा. बापूजी ती दया करते, तुम्ही जा आता. बापूजी तुम्ही कपडे बदलून टाकू. हो बापूजी, तुम्ही कपडे बदलून घ्या. अरे तू मी जातो बापूजी. बापूजी मी सांभाळते. बापूजी मी सांभाळून घेईन. मी कपडे बदलून येतो. हा बापूजी. सकाळी सकाळी या पाईपामुळे पायपीट झाली. मी बोलायलाच नको होतं की पाणी हळूहळू येतंय. अरे बापरे, इथे तर 4-4 वॉल्व आहेत. यापैकी आमच्या घराच्या नळाचा कोणता वॉल्व आहे कसं मला कळणार? अब्दुलला विचारतो. अरे फोन घरीच राहिला. आता एक वॉल बंद करून खाली पाणी करायला जात राहिलो तर संध्याकाळ होऊन जाईल. एक काम करतो, 4ही वॉल बंद करून टाकतो. मग पटापट बाथरूमचा पाईप साफ करून पटापट येऊन सगळे वॉल चालू करून टाकेन. हा, हे ठीक आहे. ठंडे ठंडे पानी से नहाना. ओ पाणी. अरे पाणी कसं बंद झालं? अंजली, अगं अंजली. आले. यांना काय झालं? काय झालं तारक? ओरडतोयस का? अगं बघ ना, पाणी गेलंय. मी साबण लावलाय आणि पाणी येत नाहीये. तारक, मस्करी करणं बंद कर. लवकर आंघोळ कर आणि बाहेर ये. लक्षात आहे ना पुस्तकांचं कपाट साफ करायचंय? तसं पण मी तुला ना आधीच सांगितलं होतं की आधी सफाई करून घे, मग आंघोळीला जा. पण माझं ऐकतंय तरी कोण? अगं ए भाषण देवी, मी मस्करी करत नाहीये. खरोखर पाणी गेले. बघ, माझ्या डोळ्यात साबण गेलाय.
रोशन जरा बघ तरी. ओय बघतोस तर आहे सोनिये, किती गोड, किती ब्युटिफुल, किती प्रिटी आहे माझी ब्युटी क्वीन. ओय आय लव्ह यू. रोशन मला नाही किचन मध्ये पाणी यायचं नाही ते बघ. मी बाथरूम मध्ये चेक केलं ना, त्या बाथरूम मध्ये पण पाणी नाहीये. बाथरूम मध्ये पण पाणी नाहीये. या नाही. भिडू आणि अब्दुलने टाकी भरली आहे की नाही? खडाय जाणे. ओय चल 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 जाऊन बघूया. ओय आधी तुझ्या हातून बनलेले पराठे आणि लस्सी तर पिऊ देत यार, मग जाऊया. चल लवकर खा. हो लवकर लवकर. कोमल, मी शेविंग सुरू केली होती आणि पाणीच गेलं बघ ना. असं कसं पाणी गेलं? माहित नाही, कदाचित पाणी आलंच नसेल. अरे असं कसं पाणी आलं नसेल? चला जाऊन बघूया. हो चल. दया गेले का बापूजी कपडे बदलायला? बापूजी गेले. अच्छा चल आता मी तो पाईप कसा तरी साफ करून टाकतो. कुठे आहे ती तार? कुठे? तार कुठे गेली? अरे शेवटी तर ती तुझ्या हातात होती ना. कुठे ठेवली आहेस? आठवते. अगं आण बाई लवकर. ती तिथे आहे. हा चल बाजूला हो. हा असं कसं पाणी बंद होऊ शकतं? ओ भिडू, ओ भिडू. बबीताजी, हो तुमच्याकडे पाणी येतंय का? नाही, मी वॉशिंग मशीन लावायला गेले तर कळलं की पाणीच नाहीये. अरे बबीताजी, माझ्या घरी पण पाणी नाही येते. भिडे, ओय भिडे, भिडे. अरे बाबा भिडे मास्टर. ओ भिडू, ओय बाहेर ये यार. अरे भिडे, ओ भिडू, ओ भिडू. अरे रोशन, काय करतोस तू? अरे तो बाहेरच येत नाहीये सोनिया यार. चल बाहेर, जरा धीरज राख. हो वाटतं सगळ्यांच्याच घरचं पाणी गेलं. हो असंच वाटतं. ओ भिडू. भिडे भाऊ,